Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं. अंधेरी सबवे सध्या वाहतुकीसाठी बंद. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता. 24 तासात मुंबईच्या तलावांमधील पाणीसाठ्यामध्ये 3.78% वाढ. मुंबईतील 7 जलाशयांमध्ये एकूण 13.19% पाणीसाठा. मुंबईकरांना मोठा दिलासा. पावसामुळे राज्यात झाडांची पडझड सुरूच. दादर, शिवाजी पार्क, शिवसेना भवन परिसर, घाटकोपर, पुणे, साताऱ्यामध्ये झाड कोसळून वाहनांचं नुकसान. तर नवी मुंबईमध्ये 2 दिवसांपूर्वी कोसळलेलं झाड अद्याप रस्त्यावर पडून प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर प्रश्नचिन्ह. पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचल्याचा प्रकार. संबंधित बिल्डरवर कारवाई करणार. महापौर ऋतू तावडेंचा इशारा. तर बिल्डरनेही पालिकेकडे बोट दाखवलं. फुटपाथचं बांधकाम चुकीच्या पद्धतीनं केल्याचा आरोप. पुण्यात डांबरी रस्त्याच्या मधूनच जमिनीला भेगा. तळेगाव दाभाडेमध्ये विकास कामांची पोलखोल. प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. परिसरात भीतीचं वातावरण. वसईच्या मिठागराला अद्यापही पाण्याचा वेढा. पावसाची उसंत, मात्र परिसर अद्यापही जलमय. मिठागरमध्ये सुमारे 150 कुटुंबांचं वास्तव्य. जनजीवन विस्कळीत. नालासोपाऱ्यामधल्या स्टेशन परिसर सुद्धा पाण्याखाली. सततच्या पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका. खड्ड्यांसह रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम. नागोठणेच्या सुकेळी जवळ वाहतूक ठप्प. खोपोली पालीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम. सह्याद्री पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस. सिंधुदुर्गमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. जाळवली आणि गड नदीला पूर. संगम नदीच्याही पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. राम मंदिर दान चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार. दादरमध्ये आज राम रक्षा आंदोलन. ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये दुपारी 4 वाजता हनुमान मंदिरात महाआरती. राम मंदिरात दरोडा टाकणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? मंदिरातून लुटलेला पैसा सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना पचणार नाही. संजय राऊतांचा घणाघात. अतिश्रमामुळे एकनाथ शिंदे आजारी पडले असतील. शिंदेच्या प्रकृतीला आराम पडो आणि महाराष्ट्राच्या प्रकृतीलाही आराम पडो. संजय राऊतांचा शिंदेंना खोचक टोला. उद्धव ठाकरेंनी मंगळवारी आमदारांची बैठक बोलावली. मातोश्रीवर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन. पक्षातील फुटीनंतर बैठकीला महत्त्व. वडिलांनी पक्ष सोडला म्हणून तिरस्कार केला जातोय. निष्ठेनं काम केल्याचं फळ त्यांना आता मिळालं. सचिन अहिर यांच्या मुलीची भावनिक पोस्ट व्हायरल. औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीमध्ये कल्याण काळे, संजयराज जाधव, अंबादास दानवे, अतुल सावे विजयी. बँकेच्या संचालक मंडळावर जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदारांचंच वर्चस्व. नितेश राणेंच्या विरोधात गोवा म्हापसा न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी. धारगळ बूथ तोडफोड प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळेला हजर न राहिल्याचा ठपका. राज्यात एफडीएकडून कारवायांचा धडाका सुरूच. पुण्यामध्ये तुकाराम मुंडेंच्या आदेशानं 7 हॉटेल्स बंद. तर नागपुरात घातक गोरी ब्युटी क्रीमवर बंदी. अस्वच्छता आणि नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाई. मीरा भाईंदरमध्ये महिलेवर कोयत्यानं हल्ला. हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पेडकर पाडा परिसरात भीतीचं वातावरण. घरगुती सिलेंडरचा दर 2000 रुपयांवर गेला असता संकट काळातही दर नियंत्रणात. राजस्थानमधील रिफायनरी उद्घाटनाच्या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींचा दावा. गॅस आणि इंधन दरवाढीवर मोठा खुलासा. हिमाचलमधील मंडी शहराच्या बियास नदीवर धुक्याची चादर. परिसरातील उंच डोंगरांना दाट ढगांनी वेढलं. पावसाळ्यामध्ये निसर्गरम्य वातावरणाचं पर्यटकांना आकर्षण. जालन्यामध्ये 318 वर्षांनंतर पहिल्यांदाच आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचा भव्य रिंगण सोहळा. ऐतिहासिक रिंगण सोहळ्याची विहंगम ड्रोन दृश्य समोर. टाळ मृदंगाचा गजर आणि माऊलींच्या जयघोषात परिसर दुमदुमला. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.